रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे, शरीर जयाचे ठेवणे, दरसे अभिलाष जने प्रस्तुत. प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी, कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग, महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळश, ज्यांनी 4 वेदाचं मंथन करून 5वा वेद निर्माण केला, स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला. एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली, मुक्तीचं ठिकाण सांगितलं व मोक्षाचं द्वार उघडं करून दिलं व जगाचे गुरु झाले. देव मान्य, संत मान्य, जग मान्य, ज्यांचा अधिकार मोठा, वैराग्य मोठं, योग्यता मोठी, असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा एक मानव देहाला हिताचं सांगणारा अभंग 4 चरणाचा आजच्या कीर्तन रूपे सेवे करता विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे या कलियुगातील मानव देहाला हिताचं सांगतात. का सांगतात, कशामुळे सांगतात, त्याचं कारण काय, आपण पुढे 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 पाहणारच आहोत. परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकातल्या प्रत्येक मानव देहाला हिताचं सांगतात, एक जागृत करतात. कशामुळे जागृत करतात, त्याचं कारण काय, तर तुम्ही आम्ही हे आयुष्य जगत आहे, हे मृत्यू लोकातलं आयुष्य आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये आजरामर कोणाला जीवन जगता येत नाही. जोपर्यंत भगवान परमात्म्याने आयुष्य दिले या तोपर्यंतच आयुष्य जगण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ज्या दिवशी आपले आयुष्य संपेल त्या दिवशी तुम्हाला या मृत्यूलोकातून जावावाच लागतं. आणि जात असताना आपल्याला काहीच घेऊन जाता येत नाही. मग काहीच घेऊन न जाणाऱ्या व्यक्तीला तुकोबराय हिताचं सांगतात. बाबा रे, हा मानव देह हा तुम्हाला बहुत दिवसानंतर प्राप्त झालेला आहे. आणि प्राप्त झालेल्या मनुष्य देहाने हित साधायचं या. मग हित साधून साध्यापर्यंत पोचायचं या. आणि साध्यापर्यंत पोचलं तरच मनुष्य देहाचं हितकर्तव्य पूर्ण होत आहे. म्हणून हितकर्तव्य पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला जागृत करतात. बाबा रे, ज्या शरीरामध्ये, ज्या देहामध्ये आयुष्य जगत आहे ना, तो देह आपला नाही. हा देह काळदंडाचा आहे. आणि काळदंडाला हा देह सोडून हितून जावावा लागतं. म्हणजे देह आपला नाही, म्हणजे वरचा पतंग आपला नाही. याला एक पतंगाची उपमा संतांनी दिली आहे. आणि तीच पतंग तुमच्या आमच्या संग येणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे. अरे वरल्या पतंगाला भुलू नका. तर ज्या साध्यापर्यंत पोचायचंय ते साधन बघा आणि साधन बघून साध्यापर्यंत पोचा. का पोचायचंय, तर हा पतंग या ठिकाणी सोडून जायचा आहे. म्हणजे शरीर जयाचे ठेवणे,
धरसे अभिलाष जने. हे शरीर जे आहे ना हे आपलं नाही, हे काळदंडाचे, हे त्याला देऊन टाकायचे. शरीर जयाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. ह्याचा अभिलाषा धरू नका, कारण का नोव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. हा परिवार देखील आपला आपला म्हणतो ना, हा परिवार देखील आपल्याला सोडवू शकत नाही. नोव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. परिवार तर सोडतच नाही, पण कमिवलेलं जे आहे तुम्ही आम्ही ते देखील आपल्याला सोडवू शकत नाही. का तर देह हे काळाचे, धन कुबेराचं. हे देह काळाच आहे, धन कुबेराचं आहे, ते तर आपलं काहीच नाही. म्हणून अंतकाळी जो सोडितो ना त्याची प्राप्ती करा. अंतकाळीचा सोयरा अंतुका म्हणे विठोधरा. असा अगदी अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठाला 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 विठाला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट परिहार म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशानिमित्त आलेलो आहे, काय कारण आहे व कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. सर्वांना स्रोत असलं, सर्वांना माहिती असलं तर वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगणं. म्हणून सांगून जातो की आज या बेडसिंगे नगरीमध्ये उमरे परिवारामध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे वैकुंठवासी, स्वर्गवासी, सत्यलोकवासी, भूलोकवासी ज्यांच्या आता यात्रा मृत्यू लोकातून आज पूर्णपणे थांबली जाणारे आहे, अशा कैलासवासी सौभाग्यवती सिंधुबाई नामदेव उमरे यांच्या शेवटच्या क्रियेनिमित्त या उमरे परिवाराने निघून जाणाऱ्या आत्म्याला एक सद्गती भेटावा, मोक्ष भेटावा, वैकुंठ भेटावा, कैलासाची प्राप्ती व्हावा या हेतूने त्यांच्या शेवटच्या क्रियेला हे पवित्र भगवंताचं नामचिंतन या उमरे परिवाराने आयोजित केलेलं आहे. वास्तविक पाहता ना आजी तुम्हा मला देहाने दिसत ना आत्म्याने बोलत, त्यांची फक्त तुमच्या आमच्या समोर आज प्रतिमा आहे. त्या प्रतिमेकडे पाहून या उमरे परिवाराला त्यांची शेवटची क्रिया करावी लागत आहे. शास्त्रानुसार, पुराणानुसार, धर्मानुसार या शेवटच्या क्रियेला सर्व व्यक्तीला सामोरं जावावा लागतं. कोणीच म्हणून चालत नाही की आम्ही आमच्या पूर्वजांची शेवटची क्रिया करणार नाही. ज्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे त्या कुळाचा उद्धार जर करायचा असेल, त्या कुळाला सद्गतीला लावायचं असेल, त्या आत्म्याला पवित्रपणा प्राप्त करून द्यायचा असेल तर प्रत्येक मानव देहाला ही शेवटची क्रिया करावी लागते. या नेमाने या उमरे कुटुंबातून ज्या सिंधू आई निघून गेल्या, या सिंधू आईच्या शेवटच्या क्रियेला या उमरे परिवाराने हे पवित्र भगवंताचं नामचिंतन आयोजित केलेलं आहे. दादा जरा मागणे जाऊन या. का करावं लागतं, कशामुळे करावं लागतं, त्याचं कारण काय, बारीक आहे का, चित्त द्या. जोपर्यंत मनुष्य देहाला जीवन जगण्याची संधी दिली ना देवाने, तोपर्यंत मनुष्य देह जीवन जगतो. पण ज्या दिवशी मनुष्य देहाची जीवनाची संधी समाप्त होती, म्हणजे दिलेलं आयुष्य समाप्त होतं, त्या दिवशी त्या मनुष्य देहाला हे मृत्यूलोक सोडून जावावा लागतं. ज्या दिवशी मनुष्य देहातून आत्मा बाजूला निघतो
त्या दिवशी मनुष्य देहाच्या शरीराला शरीर म्हटलं जात नाही, तर त्याला प्रेत म्हटलं जातं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. ओ लक्ष्यला ठाव स्मशानीचा. जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत शरीर म्हटलं जातं. ज्या दिवशी शरीरातून आत्मा बाजूला निघतो त्या दिवशी त्याला शरीर म्हटलं जात नाही. जगाचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या दिवशी मनुष्य देहाच्या मधून आत्मा बाजूला निघतो त्या दिवशी या शरीराला प्रेत म्हटलं जातं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. या शरीराला या प्रेताला मशानभूमीमध्ये न्यावं लागतं. मशानभूमीमध्ये नेलं तर चिता लावावं लागते. चितेवर अर्घ द्यावा लागतो. कोणी द्यायचा अर्घ? ज्या पिंडापासून पिंड तयार झालाय त्या पिंडाने द्यायचा. म्हणजे सिंधू आईपासून जे अपत्य जन्माला आले त्या अपत्यांनी आई करता मशान भूमीमध्ये तिळांजली द्यायची. दिली तिळांजली. कुळ नाम रूपाशी शरीर ज्यासे त्यासे समर्पिले. तिळांजली द्यायची, शरीर समर्पित करायचं आणि शरीर समाप्तीत केलं सांगायचं, ना देह तुझा ना देह माझा. हा शरीर होतं कुणाचं? तर पाच तत्वाचं. हे पाच तत्वाला शरीर देऊन टाकायचं. तिळांजली वाहिल्यानंतर बडा नावाचा अग्नी द्यायचा आणि अग्नी दिल्यानंतर घट फिरवून चरणापाशी फोडायचा. फिरविला घट फोडिला चरणे महावाक्या ध्वनी. बोंब झाले महावाक्या ध्वनी. बोंब झाले महावाक्या ध्वनी. बोंब झाले महावाक्या ध्वनी. चरण
बडा नावाचा अग्नी दिल्यानंतर अपत्यांनी घट फिरवायचा, चरणापाशी फोडायचा आणि बोंब मारायची. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्या ध्वनी बोंब झाली. बोंब मारल्यानंतर शरीराची राख होती. शरीराची होय माती, कोणी नये रे संगती. सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. ज्या दिवशी मशानभूमीमध्ये शरीराची राख होती त्या दिवशी शरीर जळतं, तिथून पुढं शरीर दिसत नाही. मग शरीर दिसत नाही, दिसते काय? फक्त त्यांची प्रतिमा. तीच प्रतिमा आज तुमच्या समोर मांडलेली आहे. का मांडावं लागते प्रतिमा? कशामुळे मांडावं लागते? कारण आहे का, ज्या दिवशी शरीराची माती होती त्या दिवसापासून जे आपले अपत्य आहेत ते श्राद्धाची वाट बघतात. का बघतात? कशामुळे बघतात? त्याचं कारण काय? ऐका, ज्या दिवशी शरीराची माती होती त्या दिवशी आत्मा कोठे जातो? कांगतीन कृष्ण गती. कोणत्या गतीला जातो? ऐका, ज्या दिवशी शरीराची माती होती त्या दिवशी चितेच्या कडे आत्मा फिरतो 3 दिवस. 10व्यापर्यंत आत्मा घराच्या चौकटीवर थांबतो उजव्या साईडला. ज्या दिवशी 10व्याचा दुसरा अर्घ देतो त्या दिवशी आत्मा मृत्यूलोक सोडतो. शरीरात तर आत्म्याने शरीर तर सोडलंय, पण 10व्या दिवशी मृत्यूलोक सोडतो आणि आकाश मार्गाने भटकंती करतो 12 महिने. ज्या तिथीला आत्मा निघून गेलाय ती तिथी 12 महिन्यानंतर येते. त्याला म्हणतात आपल्या भाषेमध्ये वर्ष श्राद्ध, पण शास्त्र सांगतो त्याला तर्पण विधी म्हणतात. त्या श्राद्धाच्या दिवशी पिंडावर अर्घ द्यायचा असतो. तो कोणाच्या नावाने द्यायचा आहे? तर आपल्या पूर्वजांच्या नावाने द्यायचा आहे. म्हणजे सिंधू आईंचा आत्मा आज भटकंती करणारा थांबणारा आहे. स्वर्गाच्या दाराला जाऊन आत्मा थांबलेला आहे आणि त्याच आत्म्याला सद्गती प्राप्त करण्याकरता शेवटचा अर्घ पिंडाला द्यावाच लागतो. असा अर्घ माझ्या प्रभू रामचंद्राने दिला, असा अर्घ माझ्या 5 पांडवाने दिला आणि असा अर्घ माझ्या कलियुगामध्ये संतांनी दिला. पिंड पदावरी दिला पुलिया करी, माझे झाले गयावर्जन फिटले पेत. राचे रोण फिटले पेत,
म्हणजे तर्पण क्रिया, याला श्राद्ध म्हणतात. या श्राद्धाच्या दिवशी पिंडावर आत्म्यानिमित्त अर्घ द्यावा लागतो. हाच अर्घ दिल्यानंतर होतं काय? माझे झाले गयावर जान, फिटले पितरांचे ऋण. या सिंधू आईचं ऋण फेडण्याकरता या क्रियेला या उमरे परिवाराला सामोरं जावावा लागलं. या नेमाने या उमरे परिवाराने आपल्या कुटुंबातून ज्या सिंधू आई निघून गेल्या, या सिंधू आईला सद्गतीला लावण्याकरता, एक प्राप्ती प्राप्त करून देण्याकरता एक कर्मांतर केले कर्मांतर. बोंब मारली हरिहर. या भगवान परमात्म्याच्या नामाच्या उच्चाराने आत्मा पवित्र होतो आणि तोच आत्मा पवित्र करण्याकरता हे पवित्र भगवंताचं नामचिंतन उमरे परिवाराने आयोजित केलेलं आहे. तुम्ही म्हणाल महाराज आत्मा पवित्र होतो का? मी सांगत नाही, तुकोबराय 42 वर्षच जगले ते सांगतात. पदरच बोललं नाही बा, पुराण सांगतो. या पदरच बोलणारा मी नाही, पुराण सांगतो. या शेवटच्या क्रियेला जर पवित्र भगवंताचं नामचिंतन झालं तर आत्मा पवित्र होतो. जीवन जगत असताना भक्ती केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. आणि जीवन जगून निघून गेल्यानंतर शेवटच्या क्रियेला जर पवित्र भगवंताचं नामचिंतन झालं, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले विषम दोहरी सारी. ब्रह्मपुरी वास करे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. हा एकांत त्यांना प्राप्त करून देण्याकरता हे पवित्र भगवंताचं नामचिंतन. अगदी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. विस्तार करायचा झाला तर कमीत कमी 2-2.5 तास लागतो, पण वेळ नसल्यामुळे अगदी तुमच्या समोर थोडक्यामध्ये सांगितलं. ही क्रिया देवाने केली, ही क्रिया पांडवांनी केली, ही क्रिया संतांनी केली. हीच क्रिया या उमरे परिवाराला करावं लागते. का करावं लागते? या तर या आत्म्याला पवित्रपणा प्राप्त करून द्यायचा आहे. आणि पवित्रपणा मिळतो. दुसरं एक प्रमाण देतो. तुका म्हणे महा पातकी पतित आणि होती जीवनमुक्त हेळा मात्रे. या पवित्र भगवान परमात्म्याच्या नामाने आत्म्याला सद्गती प्राप्त होतीच. आणि तीच सद्गती प्राप्त करण्याकरता या कुटुंबाने 8 तास केलेला आहे. कोण शंका घेईल की महाराज नाही 8 तास केला तर काय होतं, त्याचंही तुम्हाला उत्तर देऊन जातो. नाही जर आपल्या पूर्वजांच्या शेवटच्या क्रियेला 8 तास केला तर पूर्वज मुक्त होत नाहीत, पूर्वज शाप देतात. या क्रियेला पवित्रपणा नाही प्राप्त करून दिला आत्म्याला, नाही सद्गती प्राप्त करून दिली आत्म्याला, तर आम्ही आमच्या पदर सांगत नाही, संतांनी लिहून ठेवले. या वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, आहा करीती तयाचे पितर. आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. पुत्राला शाप लागतो आणि तो शाप पितृदोषामध्ये लागतो. आणि पितृदोष हे सहजासहजी निघतात का? पितृदोष नाहीत निघत बाबाजी. पितृदोष निघत नाहीत. नाशिकला जा, द्वारकेला जा, त्र्यंबकेश्वरला जा, नाहीतर इथं आपल्या तालुक्यामध्ये नरसिंगपूरला जा,
काकाने विधी करत असताना आपला थोडा डोळा जरी लागला तरी पितृदोष निघत नाही. काकाने विधी करत असताना शिंकी दिली तरी पितृदोष निघत नाहीत. अहो आपण बसताना आसन जरी थोडं हललं आपल्या पायाचं तरी पितृदोष निघत नाहीत रे नाहीत. मग हे पितृदोष न लागता आपल्याला सुखाने जर जीवन जगायचं असेल तर शेवटची क्रिया म्हणजे आजची क्रिया उत्तम पार पाडणं गरजेचं आहे. आणि उत्तम जर पार पडली तर तुकोबाराय सांगतात, त्याला शास्त्र सांगतं, संतांनी लिहून ठेवलंय, आपल्या पूर्वजांना जर सद्गती प्राप्त झाली तर पूर्वज शाप देत नाहीत, पूर्वज आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती तया तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया पूर्वजांचा आशीर्वाद लागला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. देवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर जोपर्यंत देवाची कृपा तोपर्यंत सगळं काही प्राप्त असतं. पण आई वडिलांचा आशीर्वाद शेवटच्या दिवशी जर प्राप्त झाला तर उभ्या आयुष्यामध्ये कुणापुढंच हात पसरायची गरज लागत नाही. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव हे कशा करता शास्त्र सांगतं या. अरे देवाला नाही तर अगोदर कुणाला भव आहे? मातृदेवो भव पितृदेवो भव. या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावाच लागतं. होता तर येतच नाही हो, पण त्यांना सद्गती प्राप्त करून द्यायचं काम आपलंय. आणि ती सद्गती प्राप्त झाली तर कल्याण इच्छिती तया. आता किती कुळ झाला आपलं? ह्या उमरे परिवाराने जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येईल. ह्या उमरे कुळाला जास्तीत जास्त आबा पंजोबापर्यंत नाव सांगता येईल. पण पंजोबाच्या पुढे तुम्हाला सांगता येते का नाव? सांगा ना एखादं खप्पर पंजोबाचं, त्याच्या पुढं नाही. अरे आपली कुळी केव्हापासून आहे? जेव्हापासून देवाने तुमच्या तुम्हा आम्हाला मानव म्हणून खाली पाठवलंय तेव्हापासून आपली कुळी या. आणि या सगळ्या कुळाचा उद्धार जर करायचा असेल तर या नामाने पवित्रपणा प्राप्त करून देता येतो. मी सांगत नाही, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. भगवान परमात्म्याच्या नामाने पवित्रपणा प्राप्त करून देता येतो. आणि हाच पवित्रपणा तुम्हा आम्हाला देखील प्राप्त करणं गरजेचं आहे. कारण का आपली देखील एक दिवशी अशी प्रतिमा मांडली जाणार आहे. काय नाही त्यांनी निवद चालवलाय, निवद दाखवून माघार येतील. त्यात सगळं असतं, तुम्ही बघितलेलं पहिलं का सांगू? रोड्या भातवड्या पापड्या कारलं गवार वड्या पुरण पोळी गुळवणी आमटी त्या ताटात असतो. तरी पण सगळ्यांनी बघितलं काय काय चालवलंय. आता ती झाकून नेलं काय दिसणार तुम्हाला? झाकून नेलंय काय दिसलं तुम्हाला? काहीच नाही दिसलं. पण कोण कोण गेलं या? ते कुळ जाणार आहे या. हा हा मी काय सांगत होतो? कीर्तन म्हणा. कीर्तन कीर्तन सांगतो, कीर्तन नाही. कीर्तन विनोद म्हणा. विनोद जो करतो महाराज त्याला कीर्तन म्हणायचं. आणि जो शास्त्र सांगतो महाराज त्याला कीर्तन म्हणायचं. म्हणून मी कीर्तन सांगतोय. ऐका, हा पवित्रपणा तुम्हा मलाही मिळणं गरजेचं आहे. का तर आपण देखील एक दिवशी या सिंधुआईसारखं बसणार आहे. का बसणार आहे? वरच ह्याला सोडून द्यायचं आहे. का तर तुकोबाराय सांगतात, अरे बाबा आपण राहण्याकरता आलेलो नाही. आजा गेला पंजा गेला बाप मसनानेला देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. तुकोबारे श्रंगे काय भुलला से पतंगे शरीर जयाचे ठेवणे धरसे अभिलाष जने. हे शरीर जे आहे ना हे सोडून द्यायचं या. किती मोठा असू द्या व्यक्ती, त्या व्यक्तीला शरीर घेऊन जाता येत नाही.
अहो ब्रह्मदेवाचा शब्द खोटा करणाऱ्या व्यक्तीला शरीर ठेवून जावं लागलं या ठिकाणी. त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला कहाणी सांगतो, वेळ नाही माझ्याकडे भरपूर, तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. कुंती आत्या सहज अंगणामध्ये सकाळच्या पहरी निवांत क्षणी एक फुल हातामध्ये घेऊन हुंगत होत्या, सुवर्ण चंपकाचं फुल. हुंगत असताना, हुंगत म्हणजे हे जुना शब्द बरं का, हुंगत म्हणजे त्या सुगंध घेत होत्या. आणि सहज कुंती आत्याच्या दासीने पाहिलं आणि दासी कुंती आत्याकडे बघून हसू लागल्या. कुंती आत्याने विचारलं, अगं बाई तू माझी दासी, मी तुझी राणी या. दासीने राणीकडे बघून हसायचं नसतं. गड्याने जर आपल्याकडं बघून हसलं, आपल्या शेतातल्या गड्याने जर बघून आपल्याकडं बघून हसलं, तर नाना गडी ठेवू का आपण रानामध्ये? ठेवू का? लका म्हणेन माझ्याकडं म्या तुला ठेवलाय आणि तू माझ्याकडे बघून हसतो या, चल उद्यापासून कामाला येऊ नको. कोणत्या त्या म्हणल्या, अगं तू माझी दासी, मी तुझी राणी या, तू माझ्याकडे बघून हसू नको. ये बाबा तुझीच कमी होती, भर पडली म्हणायची ह्याच्यात. असं द्या. हा ऐका ऐका. का ग हसती बाई, कशामुळे हसती? तेव्हा कोणत्या आत्याच्या दासीने सांगितलं, राणे साहेब उगच मी हसत नाही, काय नाही कारण घालल्याशिवाय उगच कुणी हसल्या जात नाही. काय कारण आहे? तेव्हा तू हसली. तिने सांगितलं, तुमच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. अगं बाई माझा भाचा कृष्ण आहे आणि कृष्णाला मी परवाच विचारलंय, अरे कृष्णा, अरे घरामध्ये पाळणा, तेव्हा कृष्ण भगवान परमात्म्याने ब्रह्म पितामहाला हाक मारलं होतं आणि पितामह ब्रह्मदेवाने सांगितलंय आणखीन काही वर्ष थांबावा लागल. आणि तू तर म्हणती की तुमच्या घरात पाळणा हलणार, नेमका काय प्रकार? त्या टायमाला कोणत्या आत्याच्या दासीने सांगितलं, तुमच्या पोटामध्ये 3 दिवसाचा गर्भ वाढत आहे. किती दिवसा सांगितला? 3. किती अंबडी झाला तरी 3 दिवसाचा गर्भ सांगाल का कोणी? पण धात्री एवढी विद्वान होती, धात्रीने सांगितलं तुझ्या पोटामध्ये 3 दिवसाचा गर्भ आहे. कुंती आत्याला ते काय मान्य होईना. कुंती आत्याने कृष्ण भगवान परमात्म्याला पितामह ब्रह्मदेवाला बोलवलं आणि पितामह ब्रह्मदेव, काय झालं बा, चुकीच नाही ना का? दाशीच नाव सांगू, ऐकायचं? दाशीच नाव धात्री नाव होतं. धात्री, त्या दाशीच नाव काय होतं? धात्री. हा, हे सहजासहजी नाही कळायचं, त्याला वाचावं लागतं, तर लक्षात ठेवावं लागतं, तेव्हा सांगायला येतो. धात्री होतं, धात्री. हा, कुंती आत्याने हाक मारली ना, कुंती आत्या म्हणली, कृष्णा अरे धात्री काय बोलते या, काय बोलते? 3 दिवसाचा गर्भ सांगते या. कृष्ण भगवान परमात्म्याने पितामह ब्रह्मदेवाला आवाज दिला. पितामह ब्रह्मदेव आले आणि पितामह ब्रह्मदेव म्हणले, धात्री तुला निर्माण केलंय म्याच आणि माझा शब्द खोटा करते. अहो पितामह ब्रह्मदेवा, तुम्ही निरीक्षण करून पहा. तेव्हा पितामह ब्रह्मदेवानं निरीक्षण करून डोळं झाकलं आणि निरीक्षणाला शोध लावला, तर कोणत्या आत्याच्या पोटामध्ये खरोखरच 3 दिवसाचा गर्भ वाढत होता. आता तो कशाने वाढत होता त्याचं प्रमाण द्यायचं झालं तर, कोणती सांगती देवाला करणारे पांडव पहिला, कोणती सांगती देवाला करणारे पांडव पहिला, दुर्वासाच्या कृपादाने
मंत्र सूर्याचा जपला कर्ण रे पांडव तो पहिला. सूर्य मंत्रापासून पोटामध्ये गर्भ वाढत होता. हे ब्रह्मदेवाला देखील कळलं नव्हतं. तेव्हा ब्रह्मदेव मागं सरले कुंती त्याला म्हटले माग तुला काय मागायचे. तेव्हा कुंती त्या म्हणली ब्रह्मदेवा वेळ नाही घालवत. माघारी लोक आली निवेद ठेवून, वेळ नाही घालवत. कोणत्या त्या म्हणली मला शरीर माझं राहू द्या. पितामह ब्रह्मदेव म्हणले अगं दात्रे तुला शरीर ठेवता येत नाही का, तर मी जन्माला आलो तर मला देखील शरीर खाली ठेवून जायचं आहे का, तर या शरीरावर माझा अधिकार नाही. देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, काहीच नाही. म्हणून शरीर जयाचे ठेवणे धरसे अभिलाष झणे. हे शरीर आपलं नाही, ठेवून जावं लागतं. एवढंही नाही कळलं तर दुसरं एक उदाहरण देतो, थोडक्यामध्ये देतो तुमच्या समोर, थोडक्यामध्ये देतो. इंद्रदेव बारकाय का हो कदम मामा? इंद्रदेव बारकाय का? नाही. इंद्रदेव किती मोठा आहे की इंद्रदेव बारका नाही, 33 कोटी देवाचा राजा आहे. त्याची मुलगी, त्या मुलीचं नाव जयंती. जयंतीच्या घरी काळ दंड गेलताना सांगितलं जयंती उद्या मी तुला नेहणार आहे. इंद्रदेवाची मुलगी म्हणली अरे मी इंद्राची मुलगी आहे आणि तू मला नेहणार कसा नेतोय बघतो. इंद्र म्हणला बाई तुझ्या आईला देखील मीच उचललं या. इंद्रदेवाच्या पत्नीचं नाव काय तेवढं सांगा. फुकट कीर्तन करून रुपया बी घेत नाही, नाव सांगा. तुम्ही म्हणा ह्याच्या पाय तर तुला बोलवत नाही. काय काय लोक म्हणते ते महाराज तुम्ही कीर्तनात विचारता म्हणून तुला आम्ही तुम्हाला बोलवत नाही. अरे मग आड आणि कुठे राहता. महाराज लोकांनी बंगलं बांधलं, तुमच्या पैशावर बंगलं बांधलं, गाड्या घेतल्या, कोट घालून कीर्तन करायला लागली, हे तरी विचार करा. आड आणि कुठे राहता तुम्ही. एखाद्या महाराजाला सांगत जा, अरे इचरत जा, अरे तू शास्त्र सांग. विनोद काय आमच्या घरी होत नाही का? सगळ्याच्या घरी विनोद होतो या. तू विनोद काय सांगतोय? शास्त्र सांग, पुराण सांग. आता विचार करा तुमचं 60-65 वर्ष वय, मी 40 काटली या, तुमचं 60-65 वर्ष वय. जर तुम्हाला जर इंद्रदेवाच्या पत्नीचं नाव सांग माहिती नाही तर आजपर्यंत कीर्तन करायला तुम्ही विचारलं का नाही? हा ऐकत जा ऐकत जा. हा सांगता कसं ना तर डबल द्यावं लागतं. वय संग्राम संग्राम तारीख देतानाच म्हणलं आपल्या भावातल्या आपल्या भाऊकीतले आमच्या घरातले जरा सांभाळून घ्या. मी ना तुझ्या पुढे हात कधी मी पसरला का बाळा? हा जिथं पसरा तिथं पसरतोय मी, पण जिथं नाही तिथं काय तत्व पाळावं लागतात. ऐका. हा काय इंद्रदेवाच्या पत्नीचं नाव म्हणाय मग तुला कशाला बोलवलं या? ऐका इंद्रदेवाच्या पत्नी नाव सची होतं. सची. काळ दंड म्हणला बाई तुझ्या आईला मॅच उचललंय म्हणजे माझ्या सची आईला उचललंय. जयंती आपल्या वल्लाकडे गेली आणि वल्लाला म्हणली काळ दंड आलता, तो मला नेणार आहे, मला राहायचंय. इंद्रदेव म्हणला तुला जर राहायचं असेल तर काळ दंड माझा ऐकणार नाही, तो कृष्ण भगवान परमात्म्याचा ऐकील. कृष्णाकडे जा. पण कृष्णाकडे वशीला कसा लावायचा म्या? तेव्हा इंद्र म्हणला तुझी आई मिली आणि तीच आई पुन्हा जन्माला आली या. तिचं नाव सची मरून पुन्हा जन्माला आली. तिचं नाव राधा. राधाचं मागच्या जन्माचं नाव काय होतं? सची. आणि तीच राधा म्हणून जन्माला आली. काल ते ऐका इंद्रदेवाच्या इंद्रदेवापासून विष्णू भगवान परमात्मा गेलते. विष्णू भगवान परमात्म्याला पाहून सची मोहित झाली. विष्णू भगवान परमात्म्याला म्हणली देवा मला तुमच्या मांडीव बसायचंय. विष्णू भगवान परमात्मा म्हणले बाई तू पतिव्रता इंद्राची पत्नी, तुला जर माझ्या मांडीव बसायचं असेल तर तुला मरण म्हणून पत्करावं लागल. मरण पत्करून पुन्हा जन्माला यावं लागल, माझी भक्ती करावं लागल, तेव्हा तुला माझ्या मांडीव बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. म्हणून सची मरण पावली होती आणि त्या सचीने राधा म्हणून जन्म घेतला आणि राधेने भक्ती केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. राधेने भक्ती केली म्हणून राधेला विष्णू भगवान परमात्म्याच्या 8व्या अवताराने श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने मांडीव घेतली. कृष्ण भगवान परमात्म्याला पत्न्या किती? 16,108. एकीला तरी मांडीव घेतलं का? राधेलाच का घेतलं? तर देव वचन पूर्ण करतो म्हणून सचीचं वचन पूर्ण करण्याकरता सची मरण पावली. राधा म्हणून जन्म घेतला आणि त्या राधेला मांडीव देवाने बसविलं. वशीला तुझा तिथं लागल. कोणी सांगितलं? इंद्राने. कुणाला? स्वतःच्या मुलीला. वशीला तिथं लागल. आणि वशिल्याशिवाय काम होतं का? नाही होत. म्हणजे बरं झालं तुम्हाला त्याचा अनुभव आहे म्हणायचं. कुठलंच काम राहू वशिल्याशिवाय व्हाय नाही. आता पंचायत समितीला असू द्या, जिल्हा परिषदला न ग्रामपंचायतला असलं तरी वशिला लागतोय. वशिलाच लागतोय सगळीकडे. आता तसं इंद्राने सांगितलं तुझा वशिला तिथं लागल, तू जा. जयंती आपल्या आईकडे आली, राधेकडे. राधेला आवाज दिला, आई. राधा म्हणली मला मुलगीच नाही. तू आई कशी? मागचा इतिहास सांगितला. राधेला माया आले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याचे जाते, करेला भावीन प्रीते. आईला लेकरांची माया येतेच. कशी येते? तुकोबराय सांगतात, वाहे माऊलीचे चित्त. आईला लेकरा करता माया अपाट आहे. अपाट अपाट अपाट. आई सारखी लेकराव माया दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि आई नंतर गाई. गाई बी आपल्या लेकराव किती माया करते रे. अरे हंबरून वासर आले, चाटी जावा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरून वासर आले, चाटी जावा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय.
सारखी आई सारखी माया कोणालाच या जगामध्ये नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईवीन भिकारी. आई म्हणजे काय? तळपत्याहून रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाला आधार. अरे आई नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य गेलं. आई देवा पाशी मी ग आई तुला जग मागेल. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आधार. आई म्हणजे आईला माया फुटली. मी काय भावगीत म्हणत नाही, पण एक तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. आईला माया फुटली म्हणजे कुणाला फुटली? राधेला. कुणा पाय फुटली? मुली पाय. काय मुलीचं नाव? काय मुलीचं नाव? कमीत कमी 10 वेळा तरी मी मुलीचं नाव घेतलंय. यांना काय ह्यांनी ऐकलंय? तुम्ही ऐकलं मावशा मुलीचं नाव? हे मावशा हो, जाऊ द्या पक्वाच्या घरच्यांना विचारतो. ते म्हणते ना बऱ्या माझ्याकडेच आलाय आहे का? लक्षात ठेवायचं. हा, कमीत कमी बुवाच्या मालकीने पक्वाच्या मालकीने बुवा काय सांगते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तर मी घरी ताकीद करतो. मी वाचतो ते तो वाचायचं. एका नंबरीला मला फोन नसला, मी फोनवरून असलो, तू असली कोणी विचारलं लगेच नाव सांगून टाकायचं. अमकं नाव आहे. घरच्या सगळं नाव माहीत पाठ करून घेतो मी. कशी सोडत नाही घरची मी कधीच. तसं तू सगळं सोडू नको रे बाळा. हसला बाबा, ह्याची बाजू घेतली की हसला. हा हा, काय नाव? आताच नाव सांगितलं मी. राधेला मुली करता मया आली. मुलीचं नाव जयंती. आता तर लक्षात ठेवा, जयंती. जयंती करता माया फुटली. देवाला हाक मारली, कृष्णा ए कृष्णा. अरे आयुष्यभर भक्ती केली पण काय तुला मागितलं नाही? तुला मागायचंय. देव जेवत होते या दोमा जेव देवत होते. जेवता जेवता देवाने ताट माग सरून रुक्मिणी साहेब म्हणल्या, देवा कुठं? राधा मागती. कृष्ण रुक्मिणी साहेब म्हणल्या, काय माग ते देऊन टाका. अगं काय मागते तरी बघू दे की. ती म्हणले का नाही 16,108 पत्न्या दाशी बनवा. तरी मी दाशी व्हायला तयार आहे या. रुक्मिणी साहेब म्हणल्या होय म्हणून या. अगं मागू दे, काय मागते बघू दे. कृष्ण भगवान परमात्मा राधे पुढे हजर. काय राधे? हे मागचं बघितलं कोण आहे? जयंती. या कोणाची मुलगी? मागची तुझीच मुलगी. या हिला उद्या काळ दंड नेणार आहे. तेवढं वाचवा. कृष्ण भगवान परमात्म्याने आबा खाली मान घातली. पायाच्या अंगठ्याने माती उकरायला लागला. देवाला राधा म्हणते, देवा अरे पायाच्या अंगठ्याने माती का उकरतो? या आयुष्यभर तुझी भक्ती केली, काहीच मागित नाही. एवढं मागितले देऊन टाकी. देव म्हणला, राधे 7वा जन्म म्या घेतला. माझा बाप माझं नाव घेऊ मेला ग. त्याला थांबवता आलं नाही. तसं या तुझ्या मुलीला मी थांबवू शकणार नाही. का? द्रव्यधारा शनभंगूर. जयंतीचा परिवार बारका होता का? यादव मामा, इंद्र बाप, आई सची. त्या सचीने पुन्हा जन्म घेतला राधा म्हणून. राधेच्या लिंदेव. जयंतीचा विषयला बारका होता का? नव्हता. पण परिवार तिला वाचवू शकला नाही. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत्र मृग जळवत जाईल लया. किंवा सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले सोडविना तुला. पाठीशी बहीण शेजची कामिना दूर राही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी.
एका चक्रपाणी वाचून ये. अरे परिवार सोडू शकत नाही, फक्त एक सोडू शकतो, तो म्हणजे भगवान परमात्मा. म्हणून तो भगवान परमात्मा अंतकाळी उपयोगी आला पाहिजे. मग अंतकाळी तुम्ही माणसाला मरायच्या दिवशी उपयोगी आला पाहिजे का? मरायच्या दिवशी उपयोगी आला पण का देव? बसणाऱ्यांना सांगतो, विचारतो या, मरायच्या दिवशी देव उपयोगी आला पाहिजे का? नाही. आजच्या दिवशी ह्यांच्या करता, शिंदो आई करता आजच्या दिवशी देव उपयोगी आला पाहिजे. कारण का शिंदो आईंनी या मनुष्य देहातून यात्रा संपवली आहे. हीच आत्मा आज सद्गतीला जाण्याकरता देव उपयोगी आला पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या. भगवान परमात्म्याशिवाय कुणी सोडू शकत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात अंतकाळी उपयोगी पडेल भगवान परमात्मा. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या घ्या घ्या. लागून या पाया विनवितो तुम्हासे, करा टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सोहळा स्वर्गामध्ये नाही, आणि हा सोहळा फक्त मृत्यूलोकामध्ये. आणि तो मृत्यूलोकातला सोहळा फक्त मनुष्य देहाला भोगता येतो. म्हणून मनुष्य देहाला तुकोबारा हिताचं सांगतात, अरे अंतकाळी साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. अभंगाचा सरस भावार्थ सांगितला. भावार्थ झाल्यानंतर मृत्यूकांडातले काही प्रमाण शिंदो आई करता वापरली. त्या प्रमाणाने जेणेकरून शिंदो आईला सद्गती प्राप्त व्हावी हेतूने प्रमाण तुमच्यासमोर मांडली. आणि नंतर अभंगाकडं वळल्यानंतर काही पुराणातली उदाहरण तुमच्यासमोर डोळ्यासमोर मांडली. त्या पुराणातले उदाहरण देत असताना तुम्हाला नावासहित तुमच्यासमोर मांडून चाललेलो आहे. चुकीचा शब्द माझ्याकडून काय गेला असेल तर माझी मला परत द्या, सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि जे बरोबर आहे ते आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून जीवन जगाड्या, आयुष्याचं सार्थ करून घ्या. हे संतांनी तुम्हाला सांगितले ते आमच्यासमोर मांडलं. तुम्ही सर्वजण उमरे परिवाराच्या विनंतीस मान देऊन आला आणि आमच्या शिंदो आईच्या शेवटच्या क्रियेला तुम्ही उपस्थित राहिला. म्हणून उमरे परिवाराकडून तुमचं सतशा ऋणी व्यक्त आहे. ज्यांच्यामुळे मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली अशा शिंदो आई, नामदेव, उमरे यांच्या आत्म्याला सद्गती मिळावा देवाकडे मागून घेतो. ओम नमो भगवती वासुदेवाय, ओम नमो भगवती वासुदेवा, ओम नमो भगवती वासुदेवा. आत्मा तुमच्यापाशी आला, या आत्म्याला अखंड शांतता तुमच्या चरणापाशी द्या, एवढीच मागणी मागतो. आणि झालेल्या सेवेला सुरप्रम देण्या अगोदर तुम्हाला श्रोतेमय बाबांच्या चरणात मस्तक होतो. मला मागच्या 2 दिवसापूर्वी फोन आला, महाराज म्हणले 25 तारीख शिल्लक का? म्हणलं आहे निवांत, चला. आलो. संग्रामने फोन केला, महाराज यावं लागते. आलो. त्यांच्या विनंतीस मान देऊन यावं लागतं, ते आहेत म्हणून स्वभाव आहे. म्हणून संग्रामने फोन केला, श्रीकांत महाराज गायनाला उपस्थित राहिले. त्यांचा बोलबावा चांगला आहे. आता प्रत्येकाचे दिवस बदलतात, फक्त टाईम लागतो बरं का. हां, एका दिवशी दिवस बदलत आहेत, फक्त त्याला घासावं लागतं. तसं श्रीकांत महाराजांनी घासून आता महाराष्ट्रात नावलौकिक करतात. गायनाच्या क्षेत्रामध्ये असो, कीर्तनकाराच्या क्षेत्रामध्ये असो, मृदंगाचार्याच्या क्षेत्रामध्ये असो, असे श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणात मस्तक होतो. ज्यांनी लहान वयामध्ये काकडा पाठ केला, आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून परमार्थाकडे ओढ घेतली. त्यांचे वडील म्हणजे बबन महाराज कोळेकर, छोटे माऊली, मोठी माऊली यांच्या समवेत असतात. त्यांचे चिरंजीव माऊली महाराज कोळेकर यांनी लहान वयामध्ये काकडा पाठ केला आणि तेही या कीर्तना उपस्थित त्यांच्या चरणात मस्तक. तुमच्या गावचे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक, नाना असतील, आप्पा असतील, यादव मामा सगळे, तुम्ही दादा असतील, सगळ्यांच्या चरणात मस्तक होतो. आणि ज्यांनी 2 तास सिस्टीम चांगली वाजवली, तसं 1 तास वाजवली म्हणावं लागेल, कारण का लाईटी पुढं ते तरी काय करणार, पण चांगली वाजवली. त्यांच्या चरणात मस्तक होतो. आणि जे चॅनल उपस्थित आहेत, वास्तविक पाहता मी सहजासहजी चॅनलवर दिसत नाही, परंतु आज संग्रामने 8 तास केला. महाराज असू द्या असू द्या, मी लावून देत नाही, पण लावला त्यांनी, असू द्या म्हणले. राजमुद्रा यूट्यूब चॅनेल चांगलं या, बराडे बाबांचे पुतणे ते, त्यांच्या चरणात मस्तक. तुम्ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे सोशल मीडिया. म्हणजे आज सोशल मीडियावर सगळं जग चालतं, तसं सोशल मीडियावर हे कीर्तन तुम्हाला ऐकाय भेटते. राजमुद्रांचे अनेक वेळा मी
यूट्यूब चॅनलवर कार्यक्रम ऐकतो बी आणि त्यांचं रिलेश बघतो मी. म्हणून तुमच्याही चरणा बाबाजी नतमस्तक. असाच प्रचार तुम्ही वेळोवेळी करत जा. देव तुम्हाला चांगली बुद्धी देईल आणि चांगलं आरोग्य देईल. ही तुमच्या चरणात नतमस्तक होतो. आणि माझ्या सेवेला सुलभराम देण्याअगोदर विनय करे बाबा तुमच्याही चरणात नतमस्तक होतो आणि सेवेला सुलभराम देतो. विठ्ठल जय जय.